लोक मरत होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी सीएम फंडातील एक नवा पैसा वापरला नाही। त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये। फडणवीसांनी ठाकरेंवर हा निशाणा साधलेला आहे। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करण्याची उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेली होती, त्यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। तर आपण बघू शकतोय पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली होती, त्यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलेलं आहे, ते आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का? कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय? मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून? हा एक धूळफेकीचा प्रकार आहे। केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे। पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे। या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत। आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झाला आहे, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्यात नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे।